आशीर्वाद किंवा आरोग्य टिकून का राहत नाही? आपल्याला पाहायला भेटतं की बायबल मध्ये म्हटले की मी तुम्हाला लांडग्यामध्ये मेंढरा जसं पाठवतो तसं पाठवतो, म्हणून तुम्ही काय करा, सापासारखं चतुर आणि कबुतरासारखं साळसूद राहा. मग ते कृषी वर्तमान 10वा अध्याय आणि 16 वचन मध्ये म्हटले, पहा लांडग्यामध्ये मेंढरा तसे मी तुम्हाला पाठवितो, याच तो तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे साळसूद राहा. कबुतरासारखे साळसूद राहा म्हणजे कुणाला तुम्ही त्रास देऊ नका, निरोपद्रवी आपण असायला पाहिजे. आणि जर मेंढरू जर चावायला लागलं, मेंढरू कधी चावतं का? नाही चावत. पण जर मेंढरू चावायला लागलं तर ते मेंढरातल्या वेशातील काय असेल? लांडगा असेल. लांडगा मेंढरासारखा होणार नाही, पण मेंढरू लांडगा जो आहे मेंढरासारखा होऊन येईल आपल्यामध्ये, पण मेंढरू लांडग्यासारखं होणार नाही. कारण प्रियांनो आपल्याला पाहायला भेटतं की मेंढराचं काम जे आहे, मेंढरू हे हिंसक आहे, लांडगा हा हिंसक आहे, क्रूर आहे, पण मेंढरू जो आहे ते लीन आहे आणि मेंढपाळा पाठीमागे जाणार आहे. मी पण काही दिवस मेंढर चाललेले आहेत मामाच्या इथं, आणि जर त्यांचा मेंढपाळ कुठेही गेला, खड्ड्यात जरी गेला तरी ते मेंढर सगळे खड्ड्यात जातील, त्यांना स्वतःचं काही ज्ञान नसतं. मेंढपाळ जिकडे जाईल तिकडे ते जातात, म्हणजे ते स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहतात, मेंढपाळावर अवलंबून असतात. आणि बायबल मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की बायबल सांगतं मी उत्तम मेंढपाळ आहे आणि तुम्ही कोण आहात? मेंढर आहात. आणि प्रियांनो जे मेंढर जर आपण आहोत तर प्रियांनो आपल्याला चावायला येत नाही. मेंढराला चावायला येतं का? नाही येत. जास्तीत जास्त मेंढर काय करणार? ओरडणार त्रास झाल्यामुळे. प्रियांनो जर मेंढरू चावायला लागला तर तो मेंढराच्या वेशातील लांडगा समजावा, कारण मेंढराला चावता येत नाही. आणि प्रियांनो आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस आपण मेंढराचं रूप सोडून लांडग्यासारखं वागायला लागलो की आपल्या जीवनातला आशीर्वाद दूर जायला, आपल्या जीवनामध्ये त्रास यायला लागतो. इस्रायल लोकांविषयी आपल्याला पाहायला मिळतं की देवाने ज्यावेळेस त्यांना कनान देशामध्ये आणलं आणि सगळं काय त्यांना भेटल्यानंतर ते चुकीच्या गोष्टी करू लागले, इतरांसारखे ते वागू लागले, त्यांच्या मुलाचं होम ते करू लागले आणि नको नको त्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये, लांडग्याच्या सगळ्या प्रवृत्ती त्यांच्या जीवनामध्ये दिसायला लागल्या. आणि मग आपल्याला पाहायला मिळतं की देवाने त्यांना त्यांच्या जीवनात सर्व आशीर्वाद दिला. एवढंच नव्हे तर त्यांना काय केलं? दुसऱ्या राजाच्या हाती त्यांना दिलं, विधर्मी राजाच्या, बाबेलच्या राजाच्या हाती त्याला दिलं, नबुकदनेस्सर राजाच्या हाती त्याला दिलं. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की जर आपण देवाने आपल्याला मेंढर म्हणून आपल्या लांडग्यात जर पाठवलेलं आहे तर जगातले सर्व लोक आपल्याला त्रास देणार आहेत, चावणार आहेत लांडग्याला. लांडग्याचं काम काय आहे आणि मेंढराचं काम काय आहे? मेंढराला आपल्याला लांडगा जो मेंढराला कधी पाहिलं तर सोडलं असं होणार नाही, तो चावणारच आहे, पण आपण सहन करायचं. पहिली गोष्ट आपल्याला पाहतं की आपल्याला आशीर्वाद टिकून राहायचे असेल तर पहिली गोष्ट आपण सहन करायचं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला देवासारखी, प्रभू येशूसारखी क्षमा करायची आहे. आणि मग तिसरी गोष्ट आपण पाहणार आहोत की याचं प्रतिफळ काय आहे. असे 3 मुद्दे आपण पाहणार आहोत. आणि प्रियांनो आपल्याला देवाने सांगितलेलं आपण साळसूद असलं पाहिजे आणि आपण सहन केलं पाहिजे. सर्व परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? सहन केलं पाहिजे. कारण बायबल मध्ये लिहिले मत्ती कृषी वर्तमान 10वा अध्याय 22 वचन मध्ये तिथं असं म्हटले, माझे आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, तथापि जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करणार आहे, पण आपण पुन्हा कुणाला म्हणणार आहे की माझा द्वेष करू नको, माझा छळ करू नको, माझी निंदा करू नको. कित्येक वेळेस असं होतं की तो व्यक्ती माझ्याविषयी असं बोलतो, मी त्याच्यासाठी किती चांगला वागलो, मी त्याच्यासाठी काय काय केलेलं आहे, मी त्याच्यासाठी कसा वागलेला आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला हा अनुभव आहे, प्रत्येक मेंढराला हा अनुभव आहे. आणि तो म्हणतो की आणि ज्या वेळेस तो हे पाहू लागतो प्रियांनो, त्याच्या आध्यात्मिक जीवनात त्याचा परिणाम होतो, त्याचा आशीर्वाद हळूहळू हळूहळू निघून जावा लागतो. आणि मग त्याच्यामध्ये कुठंतरी असं वाटतं त्याला की मी एवढं चांगलं सहन केलेलं असताना, एवढं चांगलं वागलेलं असताना देखील तो व्यक्ती माझ्याविषयी असा का बोलतो, तो व्यक्ती माझ्याविषयी असा का करतो, तो मलाच का त्रास देतो, तो असंच का करतो. आणि मग असं केल्यानंतर एक आपल्यामध्ये पण एक सूड भावना तयार होते आणि मग हे मेंढरू हळूहळू त्या लांडग्यासारखं बनू लागतं. देवाची इच्छा आहे की तुम्ही काय करा, सापासारखं चतुर आणि कबुतरासारखं निरोपद्रवी साळसूद तुम्ही राहा. या सर्व परिस्थितीमध्ये
देवाने आपल्याला प्रियांनो काही त्रास द्यायला सांगितलेला नाही, तर आपल्याला सहन करायला सांगितलेलं आहे. या सर्व परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? मत्ती वर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 11 आणि 12 वचन मध्ये जर आपण पाहिलं तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं प्रियांनो, तिथं असं म्हटलंय की तुम्ही ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस तुम्ही आनंदाने उल्हास करा. वाचूया आपण मत्ती वर्तमान ह्याचा 11वा आणि 5वा अध्याय 11 आणि 12 वचन. माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेश होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. हालेलुया. काय म्हटले की तुम्ही आनंदाने उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. त्यामध्ये चिन्ह आहे की लोक आपले निंदा करत आहेत, छळ करत आहेत, तर प्रियांनो आपण देवाचे स्तुती केली पाहिजे, आनंद केला पाहिजे, उल्हास केला पाहिजे प्रियांनो. आणि त्यावेळेस आपल्याला समजतं की खरोखर स्वर्गामध्ये माझं प्रतिफळ मोठं आहे. ज्यावेळेस पौलाला देवाच्या नावासाठी त्याला मारलं आणि तो मेला म्हणून त्याला वेश्या बाहेर नेऊन टाकलं, आणि मग देवाचे शिष्य तिथं आले आणि शिष्याने त्यासाठी प्रार्थना केली, आणि मग पौल तिथं उठून उभा राहिला. आणि उभा राहिला त्या शिष्यामध्ये तो गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याने आनंद उल्हास केला. तो म्हणाला, आज देवाच्या नावासाठी मला फटके खायला भेटले आहेत. निंदा आणि छळ केली, त्याच्या पलीकडे जाऊन त्याला फटके खाण्यासाठी भेटलो होते. त्यांनी कोणत्या प्रकारे विरोध केला नाही, त्यांनी कोणत्याही प्रकारे मी त्यांच्यासाठी काय वाईट केलं का, मी तर सुवार्ता सांगत होतो, मी काही चांगलं वागत नव्हतं का, हे काहीच बोलत नसलं नाही. त्याने आनंद केला, उल्हास केला, आणि त्याला समजलं की माझं काय झालेलं आहे, स्वर्गामध्ये प्रमोशन झालंय. हालेलुया. देवाचे सेवक होते आहे आणि ते एका घरामध्ये चर्च घेत होते, आणि एक माणूस यायचा आणि त्यांना सांगायचा की तू इथं चर्च घेऊ नको, त्याला धमकायचा आणि सांगायचा, पण ते काय ऐकत नव्हते. आणि एक दिवस त्या माणसाने आला आणि पाहिलं की चर्च चालू आहे. आल्यानंतर त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही आणि त्या बाळकाला खूप मारलं, आणि मारल्यानंतर ते बाळक खाली पडले होते, हे वरतून लाथा मारत होते. आणि मग ते म्हणाले की तुला पुन्हा सांगतो, इथं जर दिसलास तर खूप मारली तर चर्च पुन्हा घ्यायचं नाही. आणि मग ते बाळक म्हणाले, अजून 2 लाथा मार, पण मी चर्च घ्यायचं थांबणार नाही. आणि असं झालं. त्याच दिवशी त्या माणसाला ज्यांनी मारलं त्या बाळकाने त्याला साप चावला, आणि साप चावल्यानंतर त्याची काही गॅरंटी नव्हती. जेव्हा बाळासाहेबांना समजलं की त्या माणसाला साप चावलाय, हे त्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले आणि प्रार्थना केली, आणि डॉक्टर म्हणाले काय माहिती नाही, काय चिन्ह चमत्कार झाला, पण तुमचं विष जे आहे ते पूर्ण उतरलेलं आहे, आणि खरोखर काहीतरी चमत्कार आहे, आणि तुम्ही बरे होऊ शकत नव्हता, खूप विष भिनलेलं होतं. आणि प्रियांनो, देवाने त्याला बरं केलं. आणि जेव्हा बरं केलं तेव्हा ते बाळकाकडे गेले आणि म्हणाले, बाळासाहेब, त्या हॉलपेक्षा माझं घर जे आहे ते खूप मोठं आहे, आणि माझ्या घरात तुम्ही प्रार्थना केली. थोडं वेळ सर त्याचं प्रतिफळ देव नक्कीच चांगलं देणार आहे. आपला आशीर्वाद टिकून राहिलंच राहील, पण तो वाढेल सुद्धा. आणि म्हणून आपण मेंढरू आहोत, आपण त्रास सहन केला पाहिजे, पहिली गोष्ट आपण पाहतो. आणि प्रियांनो, देवाचे एक सेवक आहेत होते करतार सिंग म्हणून, आणि ज्यावेळेस ते सेवेला निघाले तेव्हा त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तुझ्या अंगावरचा जो ड्रेस आहे तो सुद्धा आमचा आहे, तो सुद्धा काढून दे, आणि ते ड्रेस काढून ते निघून जा. जर तुला जायचंच आहे येशूसाठी, जर गावोगाव जर तुला साधू बनून फिरायचं आहे, तर हे तुझ्या अंगावरचे कपडे सुद्धा आमचेच आहेत. आणि मग त्यांनी ते सर्व कपडे काढले, अंडरपॅन्ट वरती उभा होते आणि म्हणाले की मी नग्न आहे, मला ह्याचा लाज वाटत नाही, कारण प्रभू येशूच्या तारणाच्या वस्त्राने आणि नीतिमत्वाच्या जाग्याने मी झाकलेला आहे. हालेलुया. या सर्व परिस्थितीत त्यांनी काही विरोध केला नाही. आणि प्रियांनो, आज आपल्याला पाहायला भेटतं, जरी करतार सिंग नाही, पण प्रियांनो त्यांची साक्ष आपल्याला पाहायला भेटते, त्यांचं काम अजून आपल्याला पाहायला भेटतं, आणि अनेक लोक देवाच्या राज्यामध्ये आलेले आहेत. हालेलुया. प्रियांनो, आपण या सर्व परिस्थितीमध्ये सहन करायचं आहे. दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर आपण प्रभू येशूसारखी क्षमा आपण करायची आहे. जर आशीर्वाद टिकून आपल्याला राहायचे असेल आपल्या जीवनामध्ये, तर आपण प्रभू येशूसारखी क्षमा केली पाहिजे. कलशपत्र याचा 3रा अध्याय आणि 13 वचन मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तिथं असं म्हटलंय, एकमेकाचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे काही गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तसे तुम्हीही क्षमा करा. हालेलुया. प्रभूने तसे तुम्हाला क्षमा केली, आणि आपसात म्हणजे जर कोणाचे काही गाऱ्हाणे असेल, जर तुमच्या मेंढरामध्ये जर काही झालं तर आपसात क्षमा करा म्हटले. ते जास्ती वाढू देऊ नका. प्रभूने जशी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही पण काय करा, क्षमा केली. प्रभूने पहिलं केलं प्रियांनो, आणि नंतर आपल्याला सांगितलं
जर कोणी आपल्याला सांगितलं तर आपण म्हणतो काय जास्त वेळ सांगतो, काय मला सांगतो, स्वतः कसा आहेस पहा. पण प्रियानो, आपला देव जो आहे त्याने पहिलं केलं आणि आपल्याला नंतर सांगितलेलं आहे. हालेलुया. प्रियानो, देवाने कसे क्षमा केली आणि कुठे क्षमा केली? कारण त्या क्रूस खांबावर त्रासात असताना, त्या क्रूस खांबावर दुःखात असताना, प्रियानो, ते वेदना होत असताना प्रभू येशूने क्षमा केलेली आहे. आणि त्या क्रूस खांबावर प्रभू येशू ख्रिस्त लूक ऋषी वर्तमान याचा 23वा अध्याय 34 वचन मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, ह्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ह्यांना समजत नाही. आणि पुढे पाहिलं नंतर त्यांनी त्याचे वस्त्रे आपसात वाटून घेण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. कारण त्या क्रूस खांबावर वेदना होत असताना, त्रास होत असताना प्रियानो, देवाने क्षमा केलेली आहे. मागील दिवसामध्ये मी पॅशन ऑफ द क्राइस्ट हे जे ज्यांनी बनवलं त्यांचे जे हिरो लोक आहेत त्यांची साक्ष पाहत होतो. आणि त्यांनी सांगितलं त्या डायरेक्टरनी, जे पॅशन ऑफ द क्राइस्ट जो बनवलेला आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने प्रभू येशूने सहन केलं. अर्ध सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये दाखवता नाही आलं. इतकं भयंकर प्रकारे देवाने ते सर्व सहन केलेलं आहे. आणि ते म्हणतात की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा जो रोल करत होता त्याला हृदयाचा त्रास झाला, ते मरता मरता वाचले. आणि ते म्हणाले, आता सर्व जवळपास जे ज्यांनी तिथं काम केलेलं आहे, चांगले हिरो होते, त्यांनी सर्व हिरोपणा सोडून दिलं आणि सगळे आज देवाच्या सेवेत आहेत. हालेलुया. आणि प्रियानो, ते सांगतात की मला डॉक्टरने सांगितलं तुमची काही गॅरंटी नाही. ते काम करत असताना माझं 15 किलो वजन कमी झालं होतं. आणि मी म्हणालो त्या माझ्या डायरेक्टरला, तुम्ही काय घाबरू नका, मी मेलो तरीही ह्याच्या बदल्यात तुम्हाला काहीच कोण बोलणार नाही, कारण हे रोल करण्यासाठी माझी योग्यता नाही. आणि मला हा रोल करत असताना मरण जरी सहन करावं लागलं तरी पण मी मागे हटणार नाही. हालेलुया. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं याच्यासाठी तुम्हाला सांगत आहे की तो प्रभू येशू ख्रिस्ताचा रोल करणारा जो माणूस होता, आणि जेव्हा म्हणाला की बरब्बाला सोडा, प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसावर टांगा, तर बरब्बा नावाचा जो हिरो होता तो पण एक चांगला गाजलेला होता आणि दुःखित होता की बरब्बाचा रोल मला ह्यामध्ये नव्हता पाहिजे, मला काहीतरी चांगला रोल द्यायला पाहिजे होता. आणि ते म्हणतात ते बरब्बा ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्थानपायी टांगा आणि बरब्बाला सोडा असं म्हणाल्यानंतर जे प्रभू येशूचा रोल करणाऱ्या मनुष्याने माझ्याकडे पाहिलं तर त्या पाहण्यामध्ये इतकं प्रेम होतं, इतकं वेगळंपणा होता. आणि त्यावेळेस माझं हृदय फुटलं. हालेलुया. आणि ते म्हणले की मी माझं जीवन प्रभू येशूला देऊन टाकलं आणि मला आज आनंद वाटतो की मला बरब्बाचा रोल त्यामध्ये मिळाला आणि त्यामुळे माझं परिवर्तन झालं आणि इथून पुढे मी देवाची सेवा करणार आहे. अशा प्रभू येशू ख्रिस्ताने ते दुःख सहन करत असताना हे सर्व कशामुळे झालं की हे सर्व परिवर्तित का झाले? त्या प्रभू येशूने दुःख सहन केलं आणि त्या दुःखाच्या परिस्थितीमध्ये त्याने आपल्याला क्षमा केलेली आहे. परंतु हे देवा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना कळत नाही. आणि तो म्हणाला नाही की या लोकांनी मला मारलेलं आहे, या लोकांनी मला एवढा त्रास दिलेला आहे, येरुशलेममध्येच नाही प्रियानो, जगात असं झालं नाही, असं भयंकर मरणाची शिक्षा प्रभू येशूला दिली. सगळ्या जगात अशी कधीपर्यंत अशी शिक्षा कधीच पुन्हा दिली नव्हती, अशी शिक्षा प्रभू येशूला दिली. पण त्याही परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने दोष दिला नाही, तर प्रभू येशूने क्षमा केली. प्रभू म्हणतो देवा हे काय करतात त्यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना कळत नाही. आणि प्रियानो आपणही आपल्या जीवनात आधीच क्षमा केली पाहिजे. पुढे जर असं म्हटले काही कारण नव्हते प्रभू येशूला छळ करण्यासाठी, त्याचा द्वेष करण्यासाठी, त्याला काही कारण नव्हते. फक्त बायबलमध्ये आपल्याला पाहायला भेटतं योहान सुवर्तमान 15 अध्याय 25 मध्ये म्हटले तथापि विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला. तथापि त्यांनी काय केला? विनाकारण माझा द्वेष केला. आणि हे जे वचन त्यांच्या शास्त्रात दिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी त्या क्रूस खांबावर जायला पाहिजे होता, हे भाकीत होतं. आणि तथापि काहीतरी दोष नव्हता तरी पण त्याने काय केलेलं आहे? ते सर्व सहन केलेलं आहे तुमच्या माझ्यासाठी. आणि म्हणून आपणही सहन केलं पाहिजे. आपल्यालाही प्रियानो काही कारण असताना या जगात त्रास होईल. बायबलमध्ये प्रभू येशू म्हणतो ओल्या झाडाचं असं झालं तर आपण सुकलेले झाड आहोत. तर प्रियानो देव आपल्या संगती आहे. बायबलमध्ये म्हटले घाबरू नका, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोतीत तुमच्या संगती आहे. हालेलुया. प्रियानो आपल्याला पाहत पहिले पेत्र याचा 2 अध्याय आणि 20 वचन मध्ये म्हटले कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा. जर पाप केलं आणि त्याच्याबद्दल जर शिक्षा झाली, त्याच्याबद्दल जर आपल्याला त्रास झाला तर त्याच्यात मोठेपणा काय आहे? पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. हालेलुया.
चांगलं केल्याबद्दल सुद्धा दुःख भोगणे आणि ते पण निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. आणि त्याचा परिणाम प्रियांनो आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद टिकून राहील एवढंच नाही तर आशीर्वाद नक्कीच वाढेल सुद्धा. हालेलुया. आपल्याला योसेफाचं जीवन पाहायला भेटतं की योसेफ 17 वर्षाचा असताना त्यांनी दृष्टांत पाहिला आणि त्याने असा दृष्टांत पाहिला की शेतामध्ये काम करत असताना 11 पेंड्या एक पेंडी उभा राहिली, म्हणजे योसेफाची पेंडी उभा राहिली आणि 11 पेंड्या त्याला झुकून नमन करत आहे. आणि त्याच्यानंतर 37व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याच्यानंतर असा दृष्टांत त्यांनी पाहिला की चंद्र, सूर्य आणि 11 नक्षत्रगण त्याला नमन करत आहे. आणि मग त्याचे वडील म्हणाले की आई वडील सुद्धा तुला नमन करतील, असा कसा तू स्वप्न पाहिलंस, असा कसा तू स्वप्न पाहतोस. आणि पुढे असं म्हटलं पण त्यांनी ते लक्षात ठेवलं. वडिलांनी काय केलं, याकोबाने ते योसेफाचं स्वप्न लक्षात ठेवलं आणि मग ह्याचा राग येऊन कारण त्याच्या भावाने त्याला मिस्री लोकांना विकून टाकलं, मित्याने लोकांना त्याला विकून टाकलं आणि मग त्याला विकलं. त्यावेळेस तो 17 वर्षाचा होता. उत्पत्ती पुस्तक 37व्या अध्याय 2 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो 17 वर्षाचा असताना त्याला विकलं आणि जवळजवळ राजासमोर ज्यावेळेस गेला. उत्पत्तीचं पुस्तक 41व्या अध्याय आणि 46 वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं तेव्हा तो 30 वर्षाचा होता. म्हणजे जवळजवळ 13 वर्ष त्यांनी त्रास सहन केला. पण या सर्व वर्षाच्या काळामध्ये त्यांनी त्याच्या लक्षात होतं की मी देवाचं मेंढरू आहे. त्याने कधीच लांडग्यासारखा तो वागला नाही. त्या सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा त्याला खड्ड्यात टाकलं तेव्हा त्याला लागलं असेल, त्याला वरती काढल्यानंतर मिद्यानी लोकांना त्याला विकलं. तिथं गेल्यानंतर मिद्यानी लोकांनी त्याला पोटीफराला विकलं. तिथं पण पोटीफराची तर तो चांगला होता आणि बायबलमध्ये म्हटलं की देवाचा आत्मा त्याच्या ठाई, देवाचा उत्तम आत्मा त्याच्या ठाई वसत आहे हे त्या पोटीफराने पाहिलं आणि मग सर्व घराचा अधिकारी पोटीफराने त्याला नेमलं. आणि तिथं असताना प्रियांनो त्याच्या पत्नीने त्याच्यावर न केलेल्या गुन्ह्याची त्याला शिक्षा त्याला भोगावी लागली आणि मग तिथून तो डायरेक्ट जेलमध्ये गेला. पण तरी पण तो म्हणाला नाही, देवा मी किती सहन करायचं, देवा मी आता त्याला राग, त्याला द्वेष त्यांनी मानत बाळगला नाही. मी सगळ्या लोकांसाठी किती चांगलं वागलो, मी माझ्या भावाला त्रास दिला नाही, मी पोटीफराच्या घरात काय वाईट वागलो नाही, मी जे वाईट कृत्य करू नये म्हणून चांगलं कृत्य केल्याबद्दल मला फटके भेटत आहे, त्रास होत आहे, मला शिक्षा भोगावी लागत आहे. पण या सर्व परिस्थितीमध्ये असं म्हटलं की देवाचा उत्तम आत्मा त्याच्या ठाई होता. हालेलुया. कारण त्यांनी रांडग्याचं रूप धारण केलं नाही. कधी कधी असं होतं की एक देवाचे सेवक मला म्हणाले, त्यांचं पण नाव संजय आहे, ते म्हणाले तुझ्यासारखा मी संजू नाही, मी खूप डेंजर आहे. आणि माझ्या नादी लागलं ना मग त्या पुढच्या व्यक्तीला कळलं मी काय आहे. कारण आपण देवाचे सेवक आहोत आणि देवाचे सेवक असताना देवाकडेच आपण वाट पाहिली पाहिजे. आपण मागच्या वेळेस बाळासाहेबांनी सांगितलं मोशेच्या विरोधात ज्या वेळेस मिर्याम गेली, यहोशुआ गेला, त्याने काहीच केलं नाही. देवाने त्यांना शासन केलं पण त्या शासनातून बाहेर येण्यासाठी मोशेने प्रार्थना केली आणि जेव्हा मोशेने प्रार्थना केली त्यावेळेस काय झालं, त्यांचं कोड निघून गेलं. हालेलुया. थोडा वेळ सहन करा आणि मग पहा की प्रियांनो तुम्ही लांडग्याला जिंकण्यासाठी सुद्धा तुम्ही मेंढर ताकदवान आहात. हालेलुया. आणि प्रियांनो नक्कीच आपल्या जीवनातला आशीर्वाद कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. आपल्या जीवनातलं दुःख आनंद कोणीच हिरावून घेऊ शकणार नाही. आपल्या जीवनातली शांती कोणीच हिरावून घेणार नाही. बायबल मध्ये असं म्हटलंय की तू नद्यातून जाशील पण नदी तुला बुडवू शकणार नाही. त्रासातून आम्ही जाणार आहोत, आग्नीतून आम्ही जाणार आहोत पण आग्नी तुला पोळावायची नाही. बायबल सांगते आग्नीतून जाणार आपण, त्रासातून जाणार आपण, का की त्याचा पण आपल्याला अनुभव आला पाहिजे. पण आग्नी आपल्याला पोळवणार नाही, नदी आपल्याला बुडवणार नाही, त्रास आपल्यावर येईल, दुःखाचे डोंगर आपल्यावर येईल पण त्या दुःखाच्या डोंगराखाली आपण संपून जाणार नाही. तर हे सर्व त्रास, हे सर्व अग्नी, सर्व नदीचं पाणी आपण हे संपून पुढे जाणार आहोत. आणि म्हणून मी जसं गीतकार म्हणतो, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. हालेलुया. आणि या सर्व परिस्थितीमध्ये आपण लक्षात ठेवलं पाहिजे की मी मेंढरू आहे, मला लांडग्यासारखं होता येत नाही. सहन केलं पाहिजे. प्रभू येशूने सहन केलं, प्रभू येशूने सहन केलं नाही तर क्षमा पण केली, तशी आपण क्षमा केली पाहिजे. आणि प्रियांनो योसेफाने क्षमा केली आहे. योसेफाने या सर्व त्रासाच्या परिस्थितीमध्ये देवाला धरून राहिला आणि म्हणून असं पाहायला मिळतं की त्या जेलमध्ये सुद्धा पाहायला भेटतं की जेलाचा अधिकारी म्हणतो देवाचा उत्तम आत्मा योसेफाच्या ठाई बसत आहे. त्याने सुद्धा पाहिलं आणि जेलाचा अधिकारी तो फक्त नावाला होता पण सर्व जेलातलं जे आहे अधिकार सर्व योसेफाच्या हाती होता. हालेलुया.
ज्या वेळेस प्रियांनो आपण मेंढरासारखंच वागणार आहोत, किती त्रास झाला तरी देव त्या अग्नीच्या मधून जात असताना त्याचे झळ आपल्याला लागू देणार नाही. नदीतून जात असताना नदी आपल्याला बुडू शकणार नाही. त्या त्रासातून जात असताना आपण जाऊ पण त्रास आपल्याला होणार नाही. त्यामुळे मी देवाचे आभार मानतो आणि थोडी माझी साक्ष पण सांगतो. मी लहान असताना आमचं जे घर होतं, एक घरामध्ये दिरा असायचा आणि घरात ऊन पाऊस सगळं यायचं आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत आम्ही जागायचो. मी महेशला त्याला बरेच वेळ सांगतो. आणि ते म्हणजे त्याच्यासाठी जागायचो की पाऊस जर आला तर घरात बरंचसं पाणी व्हायचं आणि बराच वेळ ते काढावं लागायचं आणि त्याच्यात नाचून नाचून मी ते पाणी काढायचो. म्हणजे दुःख कधी वाटतच नव्हतं. आज आठवलं असं वाटतं अरे एवढं लोक सांगतात आमच्या घरामध्ये एवढं पाणी जायचं, पण मला कधी त्याचा त्रास वाटलंच नाही. रात्री 12-1 वाजेपर्यंत कधी कधी ते पाणी काढावं लागायचं. घरात शेजारचं जे घर होतं आणि आपलं जे घर होतं ते त्याच्यामध्ये जवळजवळ एवढा 1 विजेचा फरक होता आणि त्या उघडा असल्यामुळे तिथून पाऊस यायचा, ऊन यायचं, पाणी यायचं, सगळं यायचं त्याच्यातून. पण कधी त्या त्रासामध्ये असं वाटलं नाही की त्या दुःखाने मी होरपळत आहे, कधीच असं वाटलं नाही. आणि मी देवाचे आभार मानतो की लहानपणापासून मला कोणती गोष्ट करायसाठी जास्त इंटरेस्ट नसायचा. माझा मित्र आहे तो म्हणायचा मला खूप पैसे माझ्या जीवनात. मी म्हणायचो हा मी पण तुझ्या संगती आहे. आणि नंतर म्हणायचो नाही बाबा तुझा मार्ग जर पूर्व आहे तर माझा पश्चिम आहे, मला देवाची सेवा करायची आहे. हालेलुया. आणि सर्व परिस्थितीत मला प्रार्थना करायला खूप आवडायचं. दिवसभर मी माझे चुलते आहेत आणि ते सकाळी ते जायचे आणि मग मी रविवारी शनिवारी शाळेला सुट्टी मारायचो आणि ते 8 वाजता गेले मी आंघोळ बिंघोळ करून म्हणायचं की माझा प्रेयर करेल प्रभू येशू, त्याला भेटायला जायचं आणि स्वच्छ होऊन प्रार्थनेला जायचो आणि दिवसभर प्रार्थना करत बसायचो. मला सर्व गोष्टीपेक्षा त्यात खूप आनंद वाटायचा. आणि या सर्वाचं प्रतिफळ देव खरोखर अद्भुत आहे आणि देव कधीच आपल्याला याचं प्रतिफळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि ज्यावेळेस आता जे घर बांधलं त्या घरावर उभं राहिलेलं असताना आई पण होती संगती आणि आई म्हणते की मला असं वाटलं नव्हतं की एवढं चांगलं घर देव आपल्याला देईल. माझ्या अपेक्षेच्या पलीकडे देवाने दिलेला आहे. त्यामुळे देव कधीच आपला आशीर्वाद कमी होणं देणार नाही, तर देव त्या आशीर्वाद उलट वाढ करेल. जसं आणि योसेफ त्यामुळे सर्व परिस्थितीमध्ये त्याने सहन करत राहिला. त्या सर्व त्रासामध्ये त्याला कधी जाणवत नसत. त्यामुळे मी मागील दिवसात काही क्लिप पाहिले की परदेशामध्ये आहे ती खूप जुनी आहे आणि ते एक सुवार्तिका होते आणि ते वचन सांगायला गेलेलं असताना त्याला असं पालतं झोपवलं आणि वरती तोंड करून त्यांचं असं घसा कट केला आणि 2 तुकडे केले, पण त्याच्या चेहऱ्याला थोडा पण दुःख नव्हतं. कारण बायबलमध्ये असं म्हटलंय की नदी तुम्ही चाललं तरी काय होईल, नदी तुला बुडवणार नाही. तू जरी पण ज्वारीतून चालला तरी ज्वाला तुला भाजवायची नाही. ते विचार करत असते मी कट होते पण मला त्रास होत नाही. हालेलुया. त्यामध्ये त्रास देव होऊ देत नाही. जरी या जगामध्ये छळ झाला, त्रास झाला, प्रॉब्लेम आला, पण त्याचा छळ त्रास सण सर्व प्रभू येशूने केलेला आहे. म्हणून तो व्याधी आपल्याला होणार नाही आणि म्हणून आपण निमूटपणे सहन करायचं आहे. दुसरी गोष्ट आपण क्षमा करायची आहे प्रभू येशूसारखी. आणि आपल्याला पाहिलं होतं की योसेफच्या जीवनामध्ये त्यांनी क्षमा करत करत तो पुढे चालला होता. वेळ बराच होत होता पण तरी देखील जवळजवळ 13 वर्ष देवाला तो धरून राहिला. त्याच्यानंतर पण तो राहिला पण 13 वर्ष त्याच्या जीवनामध्ये जो वेळ होता ते परीक्षेचा वेळ होता. आणि त्या जेलमध्ये एक दिवस असं होतं की देवाचे एक पॅलेसदार आणि एक आचार्य येतात आणि मग त्या दोघांचं भविष्य, त्याच्या दोघांच्या स्वप्नाचा अर्थ योसेफ सांगतो. एकाला मारलं जाईल आणि एक पुन्हा त्याच्या जागेवर त्याच्या हुद्द्यावर जाईल आणि म्हणतो की जेव्हा तू हुद्द्यावर जाशील तेव्हा तू माझी आठवण कर. पण ज्यावेळेस मनुष्य जीवनात चांगलं होतं तेव्हा आठवण राहत नाही. एकाला खरोखर मारण्यात आलं, शिरच्छेद करण्यात आलं आणि दुसऱ्याला पुन्हा त्याचा पॅलेसदार जो होता राजाचा त्याला पॅलेसदार म्हणून त्याच्या जागेवर त्याला निवडण्यात आलं. आणि तिथं गेल्यानंतर 2 वर्ष झाले त्याला आठवण झाली नाही योसेफाची. पण 2 वर्षाने असं झालं की राजाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नाचा अर्थ कुणालाच सांगता आला नाही. आणि मग अर्थ सांगता येत नाही म्हणून मग लक्षात आलं की राज्यात कोणीच नाही, आता काय करायचं. मग या पॅलेसदारला आठवलं की जेलमध्ये एक योसेफ नावाचा माणूस आहे आणि तो स्वप्नाचा अर्थ सांगतो. आणि मग त्या स्वप्नाचा अर्थ योसेफाने सांगितला आणि मग राजाने सांगितलं आपण काढूया. मग ते उत्पत्तीचं पुस्तक 45 अध्याय
41 अध्याय आणि 46 वचन. मिस्री राजा फारो याच पुढे योसेफ जाऊन उभा राहिला. तेव्हा तो 30 वर्षाचा होता. मग योसेफ फारो जवळून निघून सर्व देशात दौरा करू लागला. त्या सुकाळाच्या 7 वर्षात जमिनीस भरघोस पीक आले. त्याने या 7 वर्षात आपल्याला पाहिलं तर तिथं असं आहे की योसेफ जो होता आपल्याला तर म्हणजे मोशे त्याला फारो म्हणाला की मी फक्त गादी पुरता राजा आहे. 44 वचन. फारो योसेफस म्हणाला मी फारो खरा, पण तुझ्या हुकमाशिवाय अथवा मिसर देशातील तुझ्या हुकमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलविणार नाही. हालेलुया. देवाने त्याला एवढं उंच केलं त्या परिस्थितीमध्ये. ज्यावेळेस त्याने स्वप्नाचा अर्थ सांगितला, देवाने त्याला एवढं उंच केलं की त्याला त्या फारो म्हणाला की मी फक्त नावापुरता राजा, पण सर्व काही अधिकार तुझ्या स्वाधीन आहे. मी फक्त नावापुरता राजा आहे. आणि मग योसेफ त्याच्या भावाला पण जेव्हा ओळख देतो तेव्हा आपल्याला पाहायला भेटतं की तो कोणत्याही प्रकारे योसेफला त्यांच्याविषयी राग द्वेष आपल्याला त्याच्या भावाविषयी पाहायला भेटत नाही. योसेफ जेव्हा त्याला ओळख देतो त्याला इतका आनंद होतो भावाला पाहिल्यानंतर, ते सर्व राग द्वेष सर्व तो विसरून जातो. काढूया आपण कधीचं पुस्तक 45 अध्याय. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्यास गैवर आवरेना. जेव्हा त्यांनी भावाला पाहिलं, ओळख द्यायची म्हणून ठरवलं आणि त्याला रडायला त्याला आवरेना, त्याने मोठ्याने म्हटले की सर्व लोकांस बाहेर घालवा. योसेफाने आपल्या भावास ओळख दिली तेव्हा त्याच्याजवळ दुसरे कोणी नव्हते. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते मिस्री लोकांनी ऐकले आणि फारोच्या घराच्याही ते कानी गेले. पण ज्या वेळेस त्यांनी त्याच्या भावाला पाहिलं आणि त्यांना ओळख दिली तेव्हा तो इतका रडू लागला, म्हणजे इतकं प्रेम त्याच्यातून ते गैवरून बाहेर आलं तर त्याला त्याचं गैवर आवरेना. हालेलुया. कारण त्याच्यामध्ये भावाविषयी द्वेष, भावाने मला कशा प्रकारे खड्ड्यात टाकलं, कशा प्रकारे ते मिद्यानी लोकांना विकलं, कशा प्रकारे 13 वर्ष मी छळ सहन करून ह्या परिस्थितीपर्यंत आलो, आता मी काय या भावाला ओळख देणार नाही, असा अजिबात द्वेष नव्हता. आणि म्हणून त्याची वृत्ती जी होती त्याने कधी सोडली नाही. प्रियांनो, त्याने माहित होतं त्याला की मी मेंढरू आहे आणि त्याने हे सर्व परिस्थितीमध्ये लहानग्याचं रूप धारण केलं नाही. त्याला द्वेष भावना त्याच्या मनामध्ये नव्हते. आणि म्हणून आपल्याला पाहिलं की देवाने त्याला एवढं उंच केलं. आणि योसेफाने ओळख दिल्यानंतर 3रं वचन आपण वाचूया. योसेफ आपल्या भावानं म्हणाला मी योसेफ आहे, माझा पिता अजून जिवंत आहे काय? त्याच्या भावाच्या तोंडून काही उत्तर नाही गेला, कारण ते सर्व त्याच पुढे घाबरले. सर्व घाबरून गेले. पण तरी पण योसेफ पुढे आपल्याला पाहायला भेटतं. योसेफ म्हणतो, योसेफ आपल्या भावास म्हणाला अंमळ जवळ या. अंमळ काय करा, जवळ या, घाबरू नका. तेव्हा ते जवळ आले. तो पुन्हा म्हणाला तुमचा भाऊ योसेफ, ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकले तो मीच आहे. ज्याला तुम्ही मिस्र देशामध्ये विकून टाकले तो मीच आहे. आणि पुढचं वचन लक्षपूर्वक ऐकूया. आता काही पस्तावा करू नका. तुम्ही मला या देशात विकून टाकले ह्याबद्दल संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. हालेलुया. किती सुंदर उत्तर योसेफ त्यांच्या भावाला देत आहे. तुम्ही मला इथं विकून टाकलं ह्यामुळे घाबरू नका, पस्तावा करून घेऊ नका. ही देवाची योजना होती, तुमचा जीव वाचवावा म्हणून त्याने मला तुमच्या पुढे पाठवलेला आहे. हालेलुया. आणि प्रियांनो, ज्या वेळेस योसेफ असा वागला आपल्याला पाहिलं की त्याचे भाऊ त्याला मिळाले, त्याचा बाप त्याला मिळाला, त्याला राज्यपद मिळालं. योसेफ म्हणतो की फारोने मला त्याच्या वडिलांच्या जागी मला करून ठेवलेला आहे. हालेलुया. मी जे बोलत तेच हातपाय सुद्धा हलणार नाही म्हणून फारोने सांगितलं. आपण वाचला आता वचन. आणि प्रियांनो, खरोखर देव एवढं उंच करून ठेवतो, थोडा वेळ आपण सहन करायचं आहे, पण याचं सर्व प्रतिफळ आपल्याला देव दिल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटचं वचन, शेवटचा पॉईंट पाहूया, आपल्याला याचं प्रतिफळ काय मिळणार आहे. आपण काढूया मार्क सुवर्तमान 10वा अध्याय आणि 30 वचन. मार्क सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 30 वचन. अशा प्रत्येकाला सांप्रत काळी छळमुखी बरोबर
100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. काय प्रतिफळ आहे प्रियानो? जे अशा प्रकारे मेंढराप्रमाणे राहतात, सर्व सहन करतात, प्रभू येशू सारखी क्षमा करतात, त्यांना येणाऱ्या युगामध्ये काय भेटणार आहे? घरे 100 पटीने म्हटले, 1 पटीने 100 पटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. पण या सर्वासाठी तर आपण झटत आहोत आणि म्हणून प्रियांनो आपण थोड्या वेळ सहन करूया. याचं प्रतिफळ खूप मोठं असणार आहे. कुणाला आपल्याला जर 100 पट घरे दिले तर आपण काय करू? ते घरी जाण्यासाठी आपण किती 100 घर आपण पाहण्यासाठी आपल्याला वेळ तरी असेल का? तर 100 पटीने देव आपल्याला आशीर्वाद देईल. 100 पटीने म्हणजे 100 घर नाही देणार, पण प्रियांनो आपण जे घर आहे त्यापेक्षा कितीतरी 100 पटीने ते चांगलं घर असतात. 100 पटीने चांगले भाऊ असणार आहेत, 100 पटीने चांगल्या बहिणी असणार आहेत, 100 पटीने आपल्याला एवढंच नाही तर शेत म्हणजे आपल्याला चांगला व्यवसाय किंवा नोकरी पण असणार आहे त्यापेक्षा 100 पटीने चांगली, 100 पटीने चांगले मुलं सुद्धा असणार आहे. हालेलुया. आणि प्रियांनो सर्वांसाठी देवाची इच्छा आहे आपण सहन केलं पाहिजे. आपण मेंढरू आहे. दुसरी गोष्ट प्रभू येशू सारखी आपण क्षमा केली पाहिजे आणि या सर्वांचं प्रतिफळ हे आपल्याला मिळणार आहे. कारण एक नेक्सॉन म्हणून देवाचा काही महिन्यापुरता सेवक होता. हे एका हुंकार आदिवासी भागामध्ये ते राहायचे आणि त्यांचा असा विश्वास होता की जेवढे मनुष्य आपण मारणार आणि त्यांचे मुंडके ते त्यांच्या घरामध्ये लटकवायचे. जो जास्ती मुंडके लटकवेल तो जास्त शक्तिशाली आणि त्या व्यक्तीला ज्याला मारलंय त्यांच्यातलाच एकाचा आत्मा आम्हाला परआत्म्यापर्यंत पोहोचवणार आणि मग आम्हाला मुक्ती मिळणार असा त्यांचा विश्वास होता. आणि अशा लोकांकडे देवाचे सेवक गेले आणि सेवक गेल्यानंतर तिथे नेक्सॉन नावाच्या मुलाचं, एका तरुण मुलाचं तारण झालं. त्याला 2 मुलं होते, 1 पत्नी होती आणि मग तो सगळ्याला प्रभू येशू सांगायला लागला. नेक्सॉन नावाचा माणूस तारण झाल्यानंतर आणि मग सगळीकडे सांगत असताना ही गोष्ट सरदारापर्यंत पोहोचली आणि सरदाराने एक दिवस मीटिंग भरवली. त्याला अशी भीती होती जर येशू सरदार आहे, येशू देव आहे, येशू राजा आहे तर माझं काय? आणि म्हणून ती मीटिंग भरवली आणि त्या मीटिंग मध्ये त्याला सांगितलं नेक्सॉन तू येशू राजा आहे म्हणून नाकार, येशू सरदार आहे म्हणून नाकार, नाही तर आम्ही तुला संपून टाकू. आणि तो म्हणाला नाही मी मेलो तरी पण मी संपणार नाही. तो म्हणाला गव्हाचा एक दाणा जमिनीत जेव्हा पडतो तेव्हाच तो मरतो आणि अनेक फळ मिळतो. आणि हे कुणालाच काय कळत नव्हतं तो बोलत असताना. आणि मग त्याच्या समोर त्याच्या एका मुलाला मारून टाकण्यात आलं. ते मारत असताना त्याला एक अंतकरणाचं गाणं आलं ते आपल्याला सर्वांना माहिती आहे, येशू के पीछे मैं चलने लगा ना लुटूंगा ना लुटूंगा. आणि हे गीत गात असताना त्याच्या मुलाला मारलं. मुलगा त्याच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे आणि मग त्याने सांगितलंय बघ तुझा एक मुलगा मारलेला आहे, तुला एक मुलगा आहे अजून आणि तुझा एक मुलगा, तुझी पत्नी, तुम्ही चांगलं जीवन जगू शकता पण येशूला तू नाकार. आणि मग त्याने म्हणाला की नाही मी नाही नाकारणार येशूला. त्याच्या तोंडावर थोडं सुद्धा दुःख नव्हतं, त्याच्या तोंडावर थोडं सुद्धा अश्रू किंवा काय नव्हते, त्रास नव्हता. माझा मुलगा मेला म्हणून त्याला वाईट वाटत नव्हतं. आणि हे सर्व ते सरदार पाहत होता आणि ते पाहत असताना त्यांनी सांगितलं की त्याच्या दुसऱ्या मुलाला पण संपवून टाका. दुसऱ्या मुलाला संपवलं. त्यांनी सांगितलं बघ तू तरुण आहेस, तुला अजून मुलं बाळ होऊ शकतात, तू आता येशूला नाकार. त्याने येशूला नाही नाकारलं. आणि मग पुढे गीत हसरा गायलं घर कोई मुझे छोडकर, म्हणजे सगळ्या दुनियाने जरी मला सोडलं तरी पण येशूच्या मागे मी जाणार. घर कोई मुझे छोडे तो भी मैं येशू के पीछे चलूंगा. आणि ते कडवं ते गात राहिला. आणि तो म्हणतो की ज्यांनी पण मला वायदा केला होता की मी तुला कधी सोडणार नाही, तुम्हाला कधी टाकणार नाही, तुमच्या संगती मी कोणत्याही परिस्थितीमध्ये राहणार, ते माझे मित्र माझ्या समोर होते, सर्व शांतपणे पाहत होते. माझे मुलं 2 रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होते, त्यांचा जीव चाललेला होता, काही वेळा ते मरणार होते पण कोणीच काही करत नव्हते, शांतपणे सगळेजण पाहत होते. आणि मग त्या सरदाराने सांगितलं त्याच्या पत्नीला मारून टाका. पत्नीला पण मारून टाकलं. आणि मग त्याला सांगितलं कदाचित तुझ्या मुलाबाळावर तुझ्या पत्नीवर तुझं प्रेम नसेल म्हणून तू शांत राहिला, आता येशूला नाकार, तू तुझी जिंदगी जगू शकतोस, दुसरं लग्न करू शकतोस, तुला मुलबाळ होऊ शकतात.
आणि तो म्हणाला नाही मी येशूला सोडणार नाही. तो शांत राहिला. तो म्हणाला की या सर्व परिस्थितीमध्ये येशू मला सोडत नाही. मी हे पाहिलं, सर्वांनी जरी मला सोडलं तरी मी येशूच्या मागे जाईल. हा निर्णय मी घेतला आणि मला की सर्वजण पाहत आहेत, कोणीच मला माझ्या बाजूने नाही, कोणीच मला सपोर्ट करत नाही. सर्व ज्यांनी पण वचन दिलं, जे पण म्हणाले की तुझ्या संगती मी आहे, मी कधीच तुला सोडणार नाही, ते सुद्धा लोक शांत आहेत. आणि मग त्यांना पण मारण्यात आलं आणि त्याला त्यांनी पण त्या पण परिस्थितीत त्यांनी येशूला सोडलं नाही. आणि मित्रांनो, ज्यावेळेस त्यांना मारण्यात आलं त्याच्यानंतर सरदार झोपू शकला नाही, शांतीने जेवण त्याला जायना, त्याच्या जीवनामध्ये तो नुसता अस्वस्थ राहिला. आणि ते वचनाने त्याच्या जीवनात कार्य केलं की जर गव्हाचा दाणा जमिनीत पडून जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत फळ देत नाही. आणि त्यांना 2-4 दिवसांनी काही दिवस गेले आणि पुन्हा त्या सरदाराने एक मोठी मीटिंग, एक सभा भरवली आणि त्यांनी सांगितलं की मी येशूचा स्वीकार केलेला आहे. हालेलुया. आणि सर्वजण ते प्रभू येशूकडे आले. आणि ते जे गाव आहे, ते देश जो आहे ते म्हणजे मेघालय. आणि आज पण आपण पाहतो प्रियांनो, मेघालयमध्ये कितीतरी त्रास झाला तरी त्या येशूला सोडत नाही. क्लिप येतात प्रियांनो, व्हॉट्सअपला आपण पाहतो की लहान मुलं एका जंगलामध्ये गेलेले आहेत, कोणी काठी घेतंय, कोणी डबडं घेतंय आणि ते वाजवतात आणि देवाची स्तुती करतात. कारण ते मरायला तयार आहेत पण येशूला सोडणार नाही. त्यांचा मूळ पुरुषच तशा प्रकारे प्रभूकडे आलेला आहे. काही महिने, काही दिवस फक्त प्रभू येशू संगती ते जीवन जगले. प्रियांनो, ते मेले तरी देखील त्यांनी मेंढरासारखा असताना त्यांनी लांडग्याचं रूप धारण केलं नाही. शांतपणे ते मेले आणि त्याचा परिणाम पूर्ण त्या कमिल्याचे परिवर्तन झाले. हालेलुया. प्रियांनो, आपल्याला मोठं प्रतिफळ देव देणार आहे. या युगामध्ये 100 पट घरे, भाऊ बहिणी, आया मुले, शेते आणि येणाऱ्या युगामध्ये प्रियांनो आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणारच प्रियांनो बायबलमध्ये सांगितलेलं आहे. आणि मग आपण का मेंढरासारखं व्हावं, का आपण त्यांनी त्रास दिला म्हणून मी पण काहीतरी त्याच्या विरोधात करणार, असा का विचार करावा. थोडा वेळ सहन करा, प्रियांनो नक्कीच त्याचं मोठं प्रतिफळ आपल्याला भेटणार आहे. पहिली गोष्ट पाहिलं आपण सहन करायचं, दुसरी गोष्ट आपण पाहिली की प्रभू येशूसारखी क्षमा करायची आणि तिसरी गोष्ट मोठं प्रतिफळ आपल्याला काय आहे तर 100 पट हे सर्व आपल्याला मिळणार आहे. आपण देवाला प्रार्थना करूया आणि देवाला म्हणूया, होय परमेश्वरा आम्हाला सहन करण्यासाठी शक्ती दे. आणि कधीच विसरू नये की आम्ही कोणालाच त्रास देणार असं जीवन आम्ही जगायचं नाही. तुझं वचन सांगतं, तुझी आज्ञा आहे, तुम्ही सापासारखं चतुर राहा आणि कबूतरासारखं निरोपण देवी, कबूतरासारखं साळसूळ, कुणाला त्रास न देणारं जीवन तुम्ही जगा. होय परमेश्वरा आम्हाला तू सहाय्य कर बाप्पा. आणि परमेश्वर आम्ही पाहिलं आहे बाप्पा की थोडा वेळ त्यांनी सहन केलं पण ह्याचं मोठं प्रतिफळ त्यांना भेटलेलं आहे बाप्पा. परमेश्वरा आज मेघालय तुझ्याकडे आलेला आहे परमेश्वरा. परमेश्वर तुला धन्यवाद देतो बाप्पा. परमेश्वरा तुझे आभार मानतो बाप्पा. योसेफ परमेश्वरा त्यांनी त्रास सहन केला पण त्याच्या जीवनामध्ये याचं मोठं प्रतिफळ त्याला भेटलं परमेश्वरा. त्याचे भाऊ त्याला भेटले, त्याचे वडील त्याला भेटले पण त्याबद्दल त्याला मोठा राजा तो झाला, राजा अधिकार त्याला मिळाला. राजा म्हणतो मी फक्त नावाचा राजा, पण तुझ्या बोलण्याशिवाय, तू म्हणाल्याशिवाय ह्या गावामध्ये, ह्या राज्यामध्ये हातपाय सुद्धा कुणाचा हलणार नाही. मिस्रामध्ये तुझ्याशिवाय काहीच होणार नाही. आणि प्रभू त्याला तू राजाच्या वडिलाच्या ठिकाणी करून ठेवलं. मी तुझे आभार मानतो शिवाच्या. आणि म्हणून प्रभू तुझं इच्छा आहे की आम्ही परमेश्वरा सोडून घेऊ नये. परमेश्वरा आम्ही कोणत्याही प्रकारे परमेश्वरा विरोध करू नये. परमेश्वरा आम्ही छळाबद्दल, वाईटाबद्दल वाईट कुणाचं करू नये बापा. तर प्रभू आम्ही बऱ्याने वाईटाला जिंकावं बापा. म्हणून तुझी इच्छा आहे बापा. प्रभू आम्ही ह्यावेळेस प्रार्थना करतो, आम्हाला सर्वांना तू शक्ती दे, सामर्थ्य दे, आम्ही बऱ्याने वाईटाला जिंकणार. आणि प्रभू परमेश्वरा जसं योसेफाच्या जीवनात झालं तसा अनुभव आम्ही घेणार. जसं प्रभू येशू ख्रिस्त तू आमच्यासाठी क्षमा केली आणि सर्व जग तू जिंकलं प्रभू परमेश्वरा. सैतानाच्या सत्य घालून सर्वांना तू जिंकलंस, जगाला तू जिंकलंस प्रभू परमेश्वरा. प्रभू त्यासाठी तू सहन केलंस, तू क्षमा केलीस आणि मोठं प्रतिफळ प्रभू परमेश्वरा. वचन सांगतं की तू देव असून देव आहे हा लाभ मानला नाही तर तू दासाचं स्वरूप धारण केलं आणि इतका नम्र झाला तर त्या क्रूसावरचं जे तुच्छ मरण ते तू सहन केलं आमच्यासाठी. आणि म्हणून देवाने त्याला सर्वात उंच असं स्थान त्याला दिलं आहे. होय परमेश्वरा आम्हाला पण प्रभू परमेश्वरा जेव्हा आम्ही सहन करणार तेव्हा तू प्रभू परमेश्वरा 100 पट प्रभू परमेश्वरा या जगामध्ये घरे,
बहीण भाऊ शेते मुले तू देणार आहे आणि येणाऱ्या दिवसात सार्वकालिक जीवन देणार आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो आम्ही सहन करावं, तुझी इच्छा नाही आम्ही प्रभू जीवन जगावं म्हणून प्रत्येकाला सहाय्य मदत तू कर. कारण प्रभू परमेश्वरा जर आम्ही बाबा लांडग्यासारखं कृती करू लागलं तर तुझं जे सांगतं जर नीतिमत्व सोडून जर पापीसारखं वागू लागला, पापीच्या सगळ्या गोष्टी करू लागला तर तो वाचा आहे, तो मरेलच. होय परमेश्वरा म्हणून आम्हाला क्षमा कर. आज आमच्यामध्ये काही गोष्टी अशा असतील प्रभू परमेश्वरा की ते लांडग्याची प्रवृत्ती असेल ते सर्व येशूच्या निघून जाऊ दे आणि प्रभू आम्हाला तुझ्यासारखं सहन करणारा बनव बाबा. प्रभू त्या दुःखामध्ये तुम्हाला हे देवा ह्यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. हो बाबा आम्ही या सर्व परिस्थितीत अशा परिस्थितीतून आम्ही जात असताना आम्हाला ही क्षमा करण्यासाठी सहाय्य कर, सहन करण्यासाठी तुझी सहनशक्ती तू दे. जशी तू क्षमा केली प्रभू तशी आम्ही क्षमा करावी म्हणतो आम्हाला सहाय्य मदत कर. प्रभू आम्ही प्रति दिवशी प्रार्थना करतो की जशी आम्ही आमच्या अपराध करण्याची क्षमा करतो तसे तू आम्हाला क्षमा कर. मग प्रभू आम्ही आमच्या अपराध करण्याची क्षमा करत नाही, आम्हाला क्षमा करतो परमेश्वरा. इथून पुढे तुझी आम्ही आमच्या अपराध करण्याची क्षमा करायला आम्हाला सहाय्य मदत कर. आणि प्रभू आमची त्यावेळेस क्षमा होईल आणि आम्ही तुला आवडणार लेकरं होईल. प्रभू परमेश्वर म्हणतो आम्हाला सहाय्य कर, मदत कर. प्रभू वचनाद्वारे आमची भेट घेतलीस प्रभू, या वचनाप्रमाणे चालण्यासाठी पण शक्ती सामर्थ्य पुरवलंच म्हणून विश्वासाने तुला धन्यवाद देतो. आणि प्रभू आमचं जीवन प्रभू परमेश्वरा खरोखर इतरांसाठी आमच्यासाठी घरासाठी सर्वांसाठी आशीर्वाद झाला आहे वचनाबद्दल म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आणि प्रभू येतो पुढची वेळ आम्ही सर्व तुझ्या हातामध्ये पडत प्रार्थना ताराला प्रभू येशूच्या नावाने करतो म्हणून पिता तुम्ही ऐका. आमेन.